महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन पर। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सारे सर्जिकल स्ट्राईक तर केलाच ना। त्यामुळे आपल्याला बघा, आपले देशभक्त जे आहे, मग ते हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ईसाई, देशभक्त ते आपले आहेत। परंतु इथं राहून पाकिस्तानचा गोडवा गाळणारे, पाकिस्तानचा जय जयकार करणारे आपल्याला नको। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे मोदीजी आहे आणि दुसरीकडे कोण आहे? कोण आहे? अरे एक जण आहे ना, फिरतोय। त्यामुळे तो फेल हो गया रे। कितने बार फेल होना है? मोदी जी आप तीसरे बार भी फेल करेंगे। आणि म्हणून एकीकडे देश वाचवायला, लोकशाही पुढे न्यायला, देशाचा विकास करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत, आणि दुसरीकडे देश बुडवायला निघालेले हे इंडी अलायन्स आहे। आणि म्हणून देशभक्त लोक जे आहेत या इंडी अलायन्सला कधी थारा देणार नाही। आता म्हणतात सगळं त्यांना माहीत आहे, आपला मोदीजी प्रधानमंत्री होत आहेत, 400 पार आपण जिंकतोय, म्हणून त्यांनी नवीन एक टूम सुरू केली आहे, संविधान बदलणार म्हणून। संविधान, त्या संविधानावर आपला देश चालतो, त्या संविधानावर देश चालतो। जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देश चालवतोय, राज्य चालवतोय। आणि म्हणून या काँग्रेसने बाबासाहेब वाघमारे कोणी पराभूत केलं? बाबासाहेबांना निवडणुकीत कोणी पराभूत केलं? काँग्रेसने। आणि बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळका घर आहे, याच्यापासून लांब राहा।
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो 50-60 वर्षात संविधान काँग्रेसला आठवलं नाही, पण 2015 पासून संविधान दिन मोदी साहेबांनी सुरू केला साजरा करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा असं खुद्द मोदी साहेब म्हणाले। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती कडक उन्हाळा होत जाईल, पण तुम्हाला मी विनंती माझी आहे की तुम्ही किती मोर्चा आपला रॅली सभा झाल्या तरी सुद्धा बूथवर काम करायचं आहे, बूथ लेवलवर काम करायचं आहे। मोदीजी म्हणतात बूथ की लढाई लढो, बूथ जिंका, बूथ प्रमुख 50 प्रमुख कोणी असते आपले गट प्रमुख, या सगळ्यांनी बूथवर काम करायचं आहे। सकाळपासून बूथवर काम करून आपल्या हक्काचे मतदार उतरवायचे आहेत, कारण मतदान नरेश म्हस्के आपले उमेदवार महायुतीचं त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी। छत्रपती शिवाजी महाराज की। जास्ती झालं पाहिजे, जास्तीत जास्त आपले मतदार खाली आले पाहिजे, 60-70% मतदान झालं पाहिजे, आपल्या हक्काचे वोटर खाली आले पाहिजे, तर आपण जिंकू शकतो। आणि हे आपण लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या हातात सगळं आहे। लीड वाढवणार नाही यावेळेस, मागच्या वेळेस त्या उमेदवाराला लीड कोणी दिला होता, मेहनत कोणी केला होता, अरे कार्यकर्ते काम करायला तयार नव्हते त्यांनी, मग मी सांगायला लागलं मला अरे बाबा मीच उमेदवार आहे मलाच निवडून द्या, अशी परिस्थिती मागच्या वेळेस होती ना। आता म्हणून मागचा लीड आपल्याला तोडायचा आहे ना, मग तोडायचं असेल तर काय झालं पाहिजे, मतदान वाढलं पाहिजे, आपल्या हक्काचं मतदान वाढलं पाहिजे, यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची आहे। आणि 20 तारखेला सकाळी जेव्हा मतदान सुरू होतं तुमचं 12 वाजेपर्यंत बहुतेक मतदान आपलं कंप्लीट झालं पाहिजे, याच्यावर फोकस करा। मग 5 का 6 वाजेपर्यंत आहे ना, आणि उरलेलं मतदान आपलं शेवटपर्यंत आपण करून घ्यायचं आहे, ही विनंती आपल्याला करतो। आणि मोदी साहेब नेहमी सांगतात बूथवर काम करा, बूथची लढाई जिंका। त्याचं कारण एवढंच, बूथ महत्त्वाचा आहे, निवडणुकीचा दिवस महत्त्वाचा आहे, आणि तो आपण नीट जर पाळला, नीट काम केलं तर मागच्या अनेक निवडणुकांचं रेकॉर्ड आपण नरेश म्हस्केंच्या निवडणुकीमध्ये तोडू शकतो। अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। अक्षय